चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। बघा, या ठिकाणी आदिवासी विभाग भरती 2026 चौकीदार पदाची जी तुमची जाहिरात आलेली आहे, या अनुषंगाने आपण ही संकल्प बॅच जी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, दर्जेदार आहे, रिझल्ट ओरिएंटेड आहे, ही बॅच तुम्हाला या ठिकाणी डायरेक्शन अकॅडमी च्या या ॲप्लिकेशनवरती मिळणार आहे। सध्याला बॅचची फीज आहे फक्त आणि फक्त 399 रुपये। या बॅचमध्ये तुम्हाला तुमच्या त्या एक्झामनुसार काय केलेलं आहे, टीचिंग केलेली आहे, तसेच मागील प्रश्नपत्रिकांचा समावेश सुद्धा आपण या बॅचमध्ये केलेला आहे। नवीन पॅटर्ननुसार महाराष्ट्रातील पहिली व एकमेव दर्जेदार अशी बॅच आहे। PDF नोट्स सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये अगदी मोफत मिळणार आहेत आणि मागील प्रश्नपत्रिकांमध्ये जे प्रश्न आले होते त्याची सुद्धा आपली PYQ बॅच सर्वांना मोफत मिळणार आहे। तर लगेच जायचंय डायरेक्शन अकॅडमी ॲप्लिकेशन वरती, ही बॅच परचेस करायची आहे आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे। चला, पहिला प्रश्न येतोय सर्वांच्या समोर। पहिला प्रश्न विचारला गेलेला आहे, तू तर चाफेकळी बालकवींच्या कवितेतील पंक्ती कोणत्या शब्दशक्तीचे उदाहरण आहे? ठीक आहे, तू तर चाफेकळी, चाफेकळी म्हणजे खरोखर या ठिकाणी फूल घ्यायचं आहे का रे? अजिबात नाहीये। मुलींना काय म्हटलेलं आहे? नाजूक म्हटलेलं आहे, कोमल म्हटलेलं आहे। म्हणजे मूळ अर्थ न घेता आपल्याला दुसराच अर्थ घ्यावा लागतो। त्या शब्दशक्तीला काय म्हणतात? लक्षणा शब्दशक्ती म्हणतात। गायी पाण्यावर काय म्हणून आल्या? काय आहे आपला प्रश्न? गायी पाण्यावर काय म्हणून आल्या या ठिकाणी असा प्रश्न विचारला गेलेला आहे। त्याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की कोणती शब्दशक्ती असेल। शब्दशक्तीवरती महत्त्वाचा प्रश्न आहे। गायी पाण्यावर काय म्हणून आल्या? का ग गंगा यमुनाही या मिळाल्या। या काव्याची कोणती शब्दशक्ती आहे? परत एक छानसा प्रश्न शब्दशक्तीवर आपण घेतलेला आहे। शब्दशक्तीवर प्रश्न येण्याचे भरपूर चान्सेस आहेत, म्हणून हा घटक परफेक्ट करायचा आहे। आता खरोखर गायी पाण्यावर आलेले आहेत का रे? नाहीये। सर्वांना माहिती आहे, रडणं ज्या वेळेस आपल्याला येतं, आपल्याला जाणवतं की आता समोरचा या ठिकाणी काही मिनिटामध्ये काही सेकंदामध्ये रडतोय, मग आपण त्याला म्हणतो गायी पाण्यावर आल्या वाटतं, की गायी पाण्यावर येत आहेत वाटतं। म्हणजे गायी खरोखर पाण्यावर आलेल्या नसून या ठिकाणी रडणे असा याचा काय घेतला जातो? अर्थ घेतला जातो। म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर काय असायला पाहिजे? गायी खरोखर नसून त्याच्यातून दुसरा सूचकतेने अर्थ रडण्याची या ठिकाणी क्रिया होऊ शकते, म्हणजे शब्दशक्ती असेल व्यंजना। गायी हे एक आणि रडणे असे दोन या ठिकाणी सूचक अर्थ निघतात, म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 3 समोरचा प्रश्न। अभिधा शब्दशक्ती, जे प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचे आहेत शब्दशक्तीवरते ते या ठिकाणी मी तुम्हाला कव्हर करून देईल, काळजी करू नका। अभिधा, अभिधा शब्द उच्चारल्याबरोबर त्याचा काय करतो? अर्थ करतो, अर्थ। मग या ठिकाणी काय गाढव आहे? मला फार भूक लागली, शेजारच्या गावी आम्ही नदीवरून जातो, मुलांनो आता दिवे लावण्याची वेळ आली। म्हणजे सरळ सरळ अर्थ निघत असेल त्या शब्दशक्तीला काय म्हणतात? अभिधा म्हणतात। मला फार भूक लागली, काय गाढव आहे? मला फार भूक लागली, अरे भूक लागली म्हणजे या ठिकाणी सरळ साधा अर्थ आहे की खाण्याची इच्छा आहे। पण काय गाढव आहे? नेमका आपण गाढव दाखवा लागलो का समोरच्याला म्हणा लागलो समजत नाहीये। व्यंजना शक्ती, शेजारच्या गावी आम्ही नदीवरून जातो, नदीवरून न जाता या ठिकाणी पुलावरून जातो, हा अर्थ घ्यावा लागतो। म्हणजे मूळ अर्थाला बाधा येऊन तिसराच अर्थ घ्यावा लागतो। त्या शब्दशक्तीला काय म्हणतात? लक्षणा शब्दशक्ती म्हणतात। मुलांनो आता दिवे लावण्याची वेळ झाली, दिवे खरोखर लावायचे, संध्याकाळ झालीये, पण मुलांनो उठा, तुम्ही आता चौकीदार होण्याची वेळ आलेली आहे। म्हणजे दोन अर्थ, एक उच्चारल्याबरोबर आपल्याला कळतो आणि एक सूचकतेने घ्यावा लागतो, तेव्हा त्या शब्दशक्तीला व्यंजना शब्दशक्ती म्हणतात। हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे।
सहज सख्या एकदाच येई सांजवेळी. काव्य या काव्यातील आपल्याला रस ओळखायचा आहे. रस. सहज सख्या एकदाच येई सांजवेळी. स्त्रीला पुरुषाच्या, पुरुषाला स्त्रीच्या आकर्षणातून, मोहातून रती हा स्थायी भाव या ठिकाणी तयार होतो. कोणता? रती हा स्थायी भाव या ठिकाणी संचारतो. आपण रोमॅन्टिक होतो. म्हणजे रस कोणता असेल? शृंगार रस असेल. शृंगार रस, वीर रस. एखादं गाणं ऐकल्याच्या नंतर आपल्यामध्ये या ठिकाणी वीरता, बरोबर आहे ना, आपण लगेच भारताचे सैनिक, इंडियन आर्मी, हे मेरे वतन के लोग, धारदार 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 समोरच्याला मारा वाटते. वीर रस. बसाय दानातून शांत रस. करुण रस, काहीतरी दुःख आहे. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, मज येई हाक कानी, मग होय शोककारी. कोणता असेल? करुण, काहीतरी दुःख आहे. लक्षात घ्या. समोर जाऊया थोडं. गंगा याम घोष, दोन्ही अर्थ ओळखायचा आहे. दोन्ही अर्थ ओळखायचा आहे. ठीक आहे. की या ठिकाणी गंगेच्या तटावरील वाडा. बघा, बायकांची अक्कल, पायाची दाशी, हे वाक्यप्रयोग पुरुषांच्या मनातील स्त्रीविषयी कोणती भावना व्यक्त करतात? बायकांची अक्कल, पायांची दाशी. या ठिकाणी तुच्छता आहे, किंवा त्यालाच काय तुच्छता म्हणल्यापेक्षा अज्ञान. अज्ञान. पायाची दाशी, बायकांची तुच्छता दाखवलेली आहे. चला, बोलताना एखादे वाक्य तुटल्यास, स्पष्टीकरण द्यायचे झाल्यास त्या विरामचिन्हाचा वापर करतात. स्वल्प विराम नाहीये, अर्धविराम तर अजिबात नाहीये, संयोग चिन्ह तर अजिबात नाहीये, अपसारण चिन्ह, अपसारण चिन्ह. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 4. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. काय करायचं आहे? लक्षात ठेवायचंय. एखादं वाक्य बोलता बोलता आपल्याला समोरचं काही आठवेनच, डॅश 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 म्हणजे काय असतं? अपसारण चिन्ह असतं. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. स्वल्पविराम, ज्याला आपण क्वामा म्हणतो. क्वामा. काय म्हणतो? क्वामा म्हणतो. एकाच जातीचे या ठिकाणी शब्द लागोपाठ आल्यास काय वापरावा लागतो? या ठिकाणी स्वल्पविराम. दोन छोटी छोटी वाक्य ज्या वेळेस उभयान्वयी अव्ययाने जोडतात त्यावेळेस अर्धविरामाचा उपयोग करावा लागतो, वापर करावा लागतो. त्याच्यानंतर संयोग चिन्ह, दोन शब्द जोडत असताना छोटीशी एक रेष मारतात, त्याला आपण डॅश म्हणतो, त्याला संयोग चिन्ह म्हणतात. लक्षात घ्यायचंय. लक्षात घ्यायचंय. समोर आल्याच्या नंतर खालीलपैकी योग्य विराम चिन्हाचा उपयोग केलेले वाक्य कोणते आहे? आवडले का तुला हे पुस्तक? ठीक आहे. आवडले का तुला हे पुस्तक? आवडले का तुला हे पुस्तक? आवडले का तुला हे पुस्तक? ठीक आहे. याच्यामध्ये एकही मला पर्याय योग्य दिसत नाहीये. हॅशटॅग करून टाकतोय, काहीतरी टायपिंग मिस्टेक झालेली असावी. बघूया आपण काय आहे. तर वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? ठीक आहे. तर या ठिकाणी अपूर्ण विराम वापरतात. अपूर्ण विराम. अर्धविराम, दोन छोटी छोटी वाक्य जोडताना उभयान्वयी अव्ययाचा वापर केल्याच्या नंतर स्वल्प विराम, कॉमा, एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास संयोग चिन्ह, दोन शब्द जोडत असताना या ठिकाणी संयोग चिन्हाचा वापर करावा लागतो. लक्षात घ्यायचा आहे. कालच्या भागामध्ये आपण या ठिकाणी बघितलेला आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे. या विरामचिन्हाचा वापर सर्वप्रथम कोणी केला होता? मेजर कॅन्डी यांनी केला होता. 1850 या साली त्यांनी, ठीक आहे, विरामचिन्हाची गाथा हा ग्रंथ सुद्धा लिहिलेला आहे. चला समोर जाऊया. समोर एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास, एकाच जातीचे अनेक शब्द काय झालेत? लागोपाठ आलेले. अरे कोबी असेल, कोबी, हा भाजीपाला, टमाटे असतील, टमाटे, चला विशेष नाही, काय गावाकडे काय म्हणतील सांगतात. टमाटे असतील, त्याच्यानंतर या ठिकाणी वांगे असतील, त्याच्यानंतर घेऊ बटाटे. ठीक आहे. एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास या ठिकाणी काय होते? या ठिकाणी जे चिन्ह वापरलं जातं त्याला स्वल्प विराम म्हणतात, क्वामा म्हणतात. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. वाक्य पूर्ण झाल्याच्या नंतर काय दिला जातो? पूर्णविराम दिला जातो. अर्धविराम, अपूर्ण विराम, अर्धविराम असा असतो, अपूर्ण विराम असा असतो. हे आपल्याला लक्षात
लक्षात घ्यायचं आहे. शब्दाच्या शक्ती, विरामचिन्हाचे चांगले प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करतोय. दुहेरी अवतरण चिन्ह काय आहे? दुहेरी अवतरण चिन्ह. अवतरण चिन्हाचे दोन प्रकार आहेत. एक असते तुमचं एकेरी अवतरण चिन्ह, एक असते तुमचं दुहेरी अवतरण चिन्ह. एखाद्या शब्दावर आपल्याला काय द्यायचं आहे? जोर द्यायचा आहे की क हा ब चा मामा आहे, या क वर आपल्याला काय करायचं आहे? जोर द्यायचा आहे. तेव्हा या ठिकाणी जे चिन्ह आपण वापरतोय, जे अवतरण चिन्ह आपण वापरतोय, त्याला एकेरी अवतरण चिन्ह म्हणतोय. एकेरी. राजू म्हणाला की मी उद्या गावाला जाईल. राजू काय म्हणाला की मी उद्या गावाला जाईल, तेव्हा राजूच्या तोंडचे शब्द दुहेरी अवतरण चिन्हारी या ठिकाणी दाखवतात. त्याला या ठिकाणी बोलणार याच्या तोंडातील शब्द जसेच्या तसे दाखविण्यासाठी या ठिकाणी कोणत्या चिन्हाचा वापर होतो? तर लक्षात घ्या, या ठिकाणी तुमच्या दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर होतो. कशाचा वापर होतो? दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर होतो. थोडं काय करूया, समोर जाऊया. खालील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा. उद्या काय तो निर्णय करेल? काय तो निर्णय करेल? प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह आहे, प्रश्नचिन्ह. समोर जाऊया. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द तशाच स्वरूपात आता सांगितलंय दुहेरी अवतरण चिन्ह असते. कोणतं अवतरण चिन्ह? दुहेरी अवतरण चिन्ह असते. कोल्हे कुई करणे या वाक्प्रचाराचा अर्थ बघा. भरपूर सारे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विरामचिन्हावरती कव्हर केलेले आहेत. शब्दशक्तीचे सुद्धा भरपूर सारे प्रश्न आपण घेतलेले आहेत. चला, त्याचा चांगला अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. थोडं समोर जाऊया. समोर आल्याच्या नंतर कोल्हे कुई करणे, खूप मोठ्याने ओरडणे, बडबड करणे, व्यर्थ ओरड करणे, पळून जाणे. पळून जाणे म्हणजे या ठिकाणी पोबारा करणे असतं. व्यर्थ ओरड करणे, बडबड करणे, खूप मोठ्याने ओरडणे. कोल्हे कुई म्हणजे व्यर्थ ओरड करणे असतं. पर्याय क्रमांक उत्तर असेल या ठिकाणी 3. काय असेल रे? पर्याय क्रमांक उत्तर असेल या ठिकाणी 3. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. थोडंसं काय करूया आपण या ठिकाणी समोरच्या प्रश्नावरती जाऊया. रिठावर दिवा लावणे. रिठावर दिवा लावणे म्हणजे या ठिकाणी ज्योत पेटवणे असतं का? अजिबात नाहीये. कधी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, अलंकारिक शब्द असतील, म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, यांचा शब्दशः कधीच अर्थ घ्यायचा नसतो. त्यांचा कधी पण लक्षार्थ घ्यायचा असतो. मूळ अर्थाला बाधा येऊन तिसराच अर्थ घेतला जातो. त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात या ठिकाणी तुमचं वाक्प्रचार असेल, शब्दार्थ असेल, चालेल. मग रिठावर दिवा लावणे म्हणजे काय असतं? या ठिकाणी वंश चालविणे असतं. पर्याय क्रमांक उत्तर असेल 3. काय असेल उत्तर? उत्तर असेल तुमचं पर्याय क्रमांक 3. चला समोरच्या प्रश्नावरती जाऊया. चतुर्भुज होणे. चतुर म्हणजे 4 आणि भुज म्हणजे हात. मग 4 हात होणे. वा 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 वा. आणि 4चे 6 हात होणे. सर्वांना माहिती आहे चतुर्भुज होणे म्हणजे काय असतं? या ठिकाणी हळद लागणे, आणि हळद लागल्याच्या नंतर 100% काय असते रे? लग्न लागणे. फक्त तुम्ही हळद लागल्याच्या नंतर कुठं गायब होऊ नये बुवा. तुम्ही लग्न झाल्याच्या नंतर कुठं गायब होऊ नका. 100% तुमचं या ठिकाणी लग्न सुद्धा लागणार आहे. चतुर्भुज होणे म्हणजे 4 हात होणे. 4 हात होणे म्हणजे लग्न लागणे आणि हळद लागणे. पदराला गाठ मारणे, पदरात घालणे, ओटीत देणे काहीही संबंध नाहीये. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. चला समोर जाऊया. समोरचा प्रश्न काय म्हणतो बघा. समोरचा प्रश्न पोबारा करणे, वर्ज करणे, वाखाणणी करणे, सुंबाल्या करणे, पायमल्ली करणे. हे पोबारा चांगला प्रश्न आहे, भरपूर वेळा परीक्षेमध्ये आलेला आहे.
पोबारा करणे म्हणजे सटकन निघून जाणे, बरोबर आहे. या ठिकाणी पळून जाणे म्हणजे सुंबाल्या करणे असतं. पर्याय क्रमांक उत्तर असेल 3. काय असेल उत्तर? उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 3. लक्षात ठेवा, समोर गेल्याच्या नंतर या ठिकाणी गुप्त गोष्ट तिसऱ्या सांगणे अर्थाचा वाक्प्रचार ओळखायचा आहे. ठीक आहे, गुप्त गोष्ट तिसऱ्या सांगणे या अर्थाचा वाक्प्रचार आपल्याला ओळखायचा आहे. दृढ मैत्री होणे म्हणजे पक्की मैत्री होणे. काय रे? पक्की या ठिकाणी मैत्री होणे. बर. ढवळाढवळ करणे, षटकर्णी होणे, शहानिशा करणे. ठीक आहे, गुप्त गोष्ट तिसऱ्या सांगणे म्हणजे ढवळाढवळ करणे असेल. पर्याय क्रमांक 2. चालेल, समोर जाऊया. वाक्प्रचार व अर्थ यातून विसंगत म्हणजे वेगळी जोडी ओळखायची आहे. वेगळी 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 लक्षात घ्या. ठीक आहे, इथं जर बघितलं, कंठात प्राणीने भयाने घाबरगुंडी उडणे, कणिक तिंबणे, डोके दुखू लागणे, काळजाला घरे पडणे, दुःख होणे, शंख पडणे, ओरडणे. छान प्रश्न आहे, विचार करण्याला भाग पाडणारा प्रश्न आहे. जर आपण या ठिकाणी बघितलं, कंठात प्राण येणे, जीव गळ्यात येणे, जीव गळ्यात येणे. ठीक आहे, भयाने घाबरगुंडी उडणे, अतिशय या ठिकाणी घाबरणे, त्यालाच म्हणतो आपण धाबे दणाणणे. काय म्हणतो रे? धाबे दणाणणे, जीवाची लाही लाही हो. लक्षात घ्या. या ठिकाणी कणिक तिंबणे, डोके दुखू लागणे, याला आपण म्हणतो डोके उठणे. काय म्हणतो रे आपण याला? याला म्हणतो आपण या ठिकाणी डोके उठणे. ठीक आहे, कणिक तिंबणे म्हणजे काय असतं? लक्षात घ्या, कणिक तिंबणे म्हणजे असतं खूप मार देणे, खूप मार देणे असतं. लक्षात घ्यायचं आहे. काळजाला घरे पडणे, दुःख होणे, विरह आहे, शोक आहे. ठीक आहे, शंख पडणे म्हणजे ओरडणे. बाकीचे वाक्प्रचार सुद्धा अशा प्रकारचे आपल्याला करून ठेवावे लागतील. हे या ठिकाणी सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. चला, समोरच्या प्रश्नावरती जाऊया. उखळ पांढरे होणे, IMP करतोय. भरपूर वेळा परीक्षेला हा वाक्प्रचार आलेला आहे. भरपूर वेळा परीक्षेला हा वाक्प्रचार आलेला आहे. मग लक्षात घ्या, उखळ पांढरे होणे म्हणजे या ठिकाणी वैभव प्राप्त होणे, ऐशो आरामात जीवन जगणे, भरपूर पैसा मिळणे, हात ओला करणे, हात ओला होणे, धन संपत्ती मिळवणे, धन दौलत मिळवणे, या ठिकाणी त्याचा अर्थ होतो. लक्षात घ्यायचा आहे. भरपूर कष्ट करणे, हाडाचे काढे करणे, रात्रीचा दिवस करणे. ठीक आहे, लक्षात घ्यायचं आहे. भांडण करणे या ठिकाणी सांगायचं काम नाही. आनंद होणे, ठीक आहे, खुलणे, फुलणे या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो. राजकीय नेते फक्त लेखनात शूरपणा दाखवतात. अधोरेखित शब्दासाठी वाक्प्रचार या ठिकाणी ओळखायचा आहे. बोलाचीच कढीण, बोलाचाच भात. फक्त वर 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 बोलायचंय, मात्र त्याप्रमाणे कृती काहीही करायची नाहीये. तेव्हा त्यास म्हणतात या ठिकाणी फक्त लेखना बोलायचंय, करायचं काही नाहीये. पण इथं लेखनात शूरपणा आणि प्रत्यक्षामध्ये तशी कृती नाहीये. याला म्हणतात कागदी घोडे नाचविणे. ठीक आहे, गुण उधळणे. गुण उधळणे, गुण उधळा विषयच नाही काही. संध्याकाळी 5च्या नंतर लेझिम खेळत खेळत आला म्हणजे गुण उधळायला बुवा. वाईट प्रवृत्ती करणे, गुण उधळणे. वाईट व्यसनाच्या अधीन जाणे, त्याला सुद्धा गुण उधळणे म्हणतात. आपला रस्ता सोडणे, आपली बाजू सोडणे आणि वेगळ्याच प्रकारे या ठिकाणी व्यवहार करणे, त्याला देखील काय म्हणतात? गुण उधळणे म्हणतात. नको त्या गोष्टी करणे म्हणजे सुद्धा काय असतं? गुण उधळणे असतं. ठीक आहे, चुरमुरे खात बसणे, विचार करणे, जीवाची उलघाल होणे. बाप रे बाप. ठीक आहे, संकटातून त्या संकटात, या संकटातून त्या संकटात. ठीक आहे, तारे तोडणे या वाक्प्रचाराचा पुढीलपैकी अर्थ कोणता? आकाशातील तारे शब्दशः अर्थ वाक्प्रचाराचा कधीच घ्यायचा नाहीये. वेड्यासारखे बोलणे, नवल करणे, खूप कष्ट करणे. बघा बरं, तारे तोडणे म्हणजे काय असतं? तारे तोडणे. ठीक आहे,
चला, ज्यांना 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 याचं उत्तर येते त्यांनी कमेंटमध्ये सुद्धा उत्तर द्यायचं आहे पटकन. ठीक आहे. चला, तारे तोडणे. ठीक आहे. तारे तोडणे काय असेल याचं उत्तर? बघा, जिभीला हाड नसणे असं सुद्धा म्हणता येतं. मन जर सांगायची झाली तर उचलली जीभ लावली टाळ्याला असं सुद्धा या ठिकाणी म्हणता येईल. ठीक आहे. मग तारे तोडणे म्हणजे काय असेल? वाटेल ते वेड्यासारखे बोलणे, वाटेल ते बोलणे. ठीक आहे. या ठिकाणी म्हणता येईल. समोरचा प्रश्न, सुतोवाच करणे वाक्प्रचार. या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार आपल्याला विचारलेला आहे. काय विचारलेला आहे? समानार्थी वाक्प्रचार आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. सुतोवाच, कधी कधी त्याला सुवोताच वेगळंच आहे बाबा, काही काही पुस्तकामध्ये निव्वळ बरोबर आहे, हरकत नाहीये. पण सुतोवाच करणे म्हणजे काय असतं? श्री गणेशा करणे असतं, प्रारंभ करणे असतं, आरंभ करणे असतं. ठीक आहे. सुरुवात करणे असतं, त्याच्यानंतर नारळ फोडणे असतं. ठीक आहे. या ठिकाणी सुतोवाच म्हणजे सरळ सरळ ओनामा करणे, सुरुवात करणे. याच्या विरुद्ध जर विचारलं आपल्याला, विरुद्ध असेल तुमचं इतिश्री करणे. काय असतं? इतिश्री करणे असतं, इतिश्री करणे. सोक्ष मोक्ष करणे, काय ते एकदाच त्याचा निर्णय लावणे. ठीक आहे. समोर जाऊया. पाणी पडणे वाक्प्रचार. छान छान वाक्प्रचार ज्या आपण ठिकाणी बघतोय. पाणी पडणे, पाणी देणे. बर, ठीक आहे. बघा, पाणी पडणे म्हणजे या ठिकाणी उत्साहभंग होणे. लक्षात घ्या, लक्षात घ्या. पाणी पडणे म्हणजे उत्साहभंग, नाश होणे नाही म्हणता येणार त्याला. ठीक आहे. म्हणजे एखादी गोष्ट करत असताना आपला उत्साहभंग होणे, विचका होणे, उत्साहभंग होणे म्हणता येईल. ठीक आहे. पर्याय क्रमांक उत्तर असेल 1. बघा, परत या ठिकाणी जाता जाता सर्वांसाठी महत्त्वाची सूचना आहे. पण आनंदाची गोष्ट अशी आहे, खरोखरच ही बॅच खूप छान आहे. प्रत्येकाने ही बॅच परचेस करावी आणि तुमचा जो काही या ठिकाणी पेपर आहे त्या पेपरमध्ये भरपोश या ठिकाणी मार्काने पास व्हावं अशीच एक इच्छा आहे. या अनुषंगाने आपली ही संकल्प बॅच सर्वांनी काय करा, जॉईन करा. बघा, ठीक आहे. बघा, संकल्प बॅच आहे, दर्जेदार तुम्हाला याच्यामध्ये गाईड केलेला आहे, टीचिंग केलेली आहे, दर्जेदार कंटेन आहे, जास्तीत जास्त प्रश्नांचा समावेश आपण या बॅचमध्ये केलेला आहे. बॅच परचेस करण्यासाठी डायरेक्शन अकॅडमी हे ॲप्लिकेशन सर्वांनी डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे. सध्या बॅचची फीस फक्त आणि फक्त 399 रुपये आहे. लवकरच फीज वाढणार आहे, म्हणून पटपट पटपट जाऊन ही बॅच परचेस करून घ्या. संपूर्ण अभ्यासक्रम या बॅचमध्ये शिकवला जाईल. एकही टॉपिक, एकही घटक या ठिकाणी तुम्हाला कोणताही घटक सोडण्यात येणार नाही. सर्वच्या सर्व अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत तुम्हाला या बॅचमध्ये काय केलेलं आहे, गाईड केलेला आहे. नवीन पॅटर्ननुसार या ठिकाणी ही आपली महाराष्ट्रातील पहिली व दर्जेदार एकमेव बॅच आहे. PDF नोट्स वेगळ्या घेण्याची गरज नाहीये, तुम्हाला याच्या बॅचमध्येच मिळणार आहे. PYQ बॅच या बॅच सोबत मोफत असणार आहे. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश सुद्धा या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेला आहे. ठीक आहे. चला, या ठिकाणी आपलं हे आजचं महत्त्वाचं सेशन होतं. बघा, निश्चितपणे सर्वांना आजचे प्रश्न आवडलेले असतील. शब्दशक्ती असेल, विरामचिन्ह असतील, म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न आजकाल विचारल्या जाऊ लागले. ठीक आहे ना. सोबत समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, यांचा सुद्धा अभ्यास आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. कारण नुसते व्याकरणामध्ये मार्क घेऊन या ठिकाणी चालणार नाहीये. शब्दसंग्रहामध्ये सुद्धा आपल्याला पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे आहेत. मग आज आपण या ठिकाणी शब्दशक्तीवरती काही प्रश्न बघितलेले आहेत, म्हणीवरती काही प्रश्न बघितलेले आहेत, काही या ठिकाणी प्रयोगावरती प्रश्न बघितलेले आहेत, काही या ठिकाणी अलंकारिक शब्दावरती प्रश्न बघितलेले आहेत. या प्रकारे आपण प्रश्न बघितले. त्याच प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे,
अभ्यास करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये भरपूर सारे मार्क मिळाले पाहिजे, पैकीच्या पैकी मार्क मिळाले पाहिजे आणि 100% तुमचं या ठिकाणी सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. जे विद्यार्थी नवीन आहेत तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ज्यांनी आपली बॅच परचेस केलेली नाही आहे त्यांनी आवर्जून बॅच परचेस करायची आहे. कोणाला काही या ठिकाणी प्रॉब्लेम आला, कोणाला काही या ठिकाणी अडचण आली, दिलेल्या नंबरवरती सर्वांनी काय करायचं आहे, कॉन्टॅक्ट करायचा आहे. चला या ठिकाणी थांबतोय, भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.